बरीच जण ही भाजी बघितल्याबरोबर नाकतोंड मुरडतात, पण आज मी अशा पद्धतीने बनवते की त्यांनी जर एकदा ह्या भाजीची चव घेतली ना, ते नेहमी अशी छान मस्त ही भाजी बनवून खातील। तर चला, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या मस्त अशा रेसिपीला। तर बघा, मी घोसावळे छान मस्त स्वच्छ धुवून घेतलेत। याला गिलके देखील म्हणतात। मला आधी तर गिलकेच माहिती होतं, पण याला घोसावळे असं म्हणतात हे मला नंतर माहिती पडले। तर आता हे छान मी असे उभे कट करून घेणार आहे। थोडे 1-1 इंचाचे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे। जर तुम्हाला जास्त मोठे नको असतील तर तुम्ही छान असे अर्धा इंचाचे केले तरी चालतील, किंवा नुसते असे आपण बारीक चिरून घेतले तरी चालतील। तर आजची ही घोसावळ्याची भाजी मी नेहमीपेक्षा वेगळी बनवणार आहे। तर आता हे भरले घोसावळे मी बनवणार आहे। तर आता हे आपल्याला असे उभे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपण जे सारण बनवणार आहे ते आपल्याला यामध्ये भरून करायचे। तर अशा पद्धतीने छान मस्त याला उभे चिरा पाडून घ्यायचे आहेत। तर मी आता सगळ्या घोसावळ्यांना मस्त छान असे उभे चिरून घेतलेत। तर आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतले। हे सगळे चिरलेले घोसावळे आपल्याला पाण्यात एक 10 मिनिटं ठेवायचे, म्हणजे ते काळे पडत नाहीत। त्यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे, लगेच आपल्या किचनमध्ये उपलब्ध होईल। तर त्यासाठी मी थोडासा कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि फोडणीसाठी फक्त मोहरी घेतली। त्याचबरोबर लागणारे आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, जास्त जाडसर ठेवायचा नाही, थोडासा असा बारीकच करून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया। 2 चमचे मी घरगुती मसाला घेतला आहे, नेहमीचा आपला वापरातला। तसेच अर्धा चम्मच हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे। त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धणे पावडर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आवडीप्रमाणे यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला कांदा देखील ॲड करते। तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण यामुळे काय होतं, जे मसाल्याला छान चव येते आणि नंतर आपले जे घोसावळे आहे शिजल्यानंतर खूप मस्त लागतात खाण्यासाठी। तर आता हे छान मसाले मी मिक्स करून घेतले आणि जसे आपण हे घोसावळे चिरून घेतले होते, यामध्ये जसं आपण वांग्यामध्ये मसाला भरतो तसंच आपल्याला हे छान भरून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा, मी आता सगळे छान मस्त हे वाटण यामध्ये भरून घेते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर अशा पद्धतीने बघा, मी छान मस्त सगळे घोसावळ्यांमध्ये आपला हा तयार केलेला मसाला मस्त भरून घेतला आहे। आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 पळी गरजेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे। फोडणीसाठी थोडंसं जिरे आणि मोहरी घेतली, थोडासा 2 चिमूट हिंग घेतला आहे। आता हे छान तडतडलं की यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, आवडीप्रमाणे कट केलेला लसूण घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण टोमॅटोने ते जी चटणी तयार होते त्याला खूप मस्त छान टेस्ट येते। तर अशा पद्धतीने थोडंसं असं लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया। आता घोसावळ्यांमध्ये मसाला भरल्यानंतर थोडासा उरला होता, तो मी या तेलामध्ये मस्त छान अर्धा मिनिटभर परतवून घेते। कारण की नंतर काय होतं, आपल्याला जर वाटलं असं की शेंगदाण्याचा कूट जरी कमी आहे तरी आपण 2 चमचे टाकून वाढवून घेऊ शकतो, पण हा उरला होता म्हणून मी थोडंसं असं छान त्याला फ्राय करून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून मस्त याला छान उकळी येऊ द्यायची। कारण की हे मसाले छान मस्त अशी शिजले की जी आपली भाजी तयार होणार आहे तिला मस्त छान अशी चव येते। तर आता या उकळीमध्येच आपल्याला जे घोसावळे आपण भरून घेतले, ज्या साईडने कट करून घेतले होते ती साईड आपल्याला अशी उकळीमध्ये सोडायची। त्यामुळे काय होतं, आतलाही मसाला छान मस्त शिजला जातो आणि घोसावळे देखील पटकन शिजायला मदत होते। तर अशा पद्धतीने मी सगळे घोसावळे मस्त असे उकळीमध्ये सोडले। आता एक 5 मिनिटं झाकण न ठेवता असे शिजवून घ्यायचे आणि थोडेसे कोरडे झाले की यामध्ये अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून मस्त 10 मिनिटं लो फ्लेमवर ही घोसावळे शिजवून घ्यायची। तुम्ही जर या माझ्या पद्धतीने जर कधी गिलके किंवा घोसावळे जर बनवून खाल्लीत ना, तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवून देखील खाल। तर आता मी 5 मिनिटानंतर बघा झाकण उघडून थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड केली। बऱ्यापैकी आपले घोसावळे मस्त शिजले तरीसुद्धा यायला लागली। अजून आपण 5 मिनिटं मी छान हे शिजवून घेतले। तर बघा,
पूर्णपणे आता ही घोसावळे मस्त छान मऊसूत शिजलेत. गॅस बंद करायचा आहे. आजची आपली मस्त चमचमीत अशी घोसावळ्याची भाजी तयार आहे. खायला थोडेसे गुळचट लागतात, त्यामुळे थोडीशी तिखट करायची. थोडीशी अशी झणझणीत केली की खूप मस्त लागते. तर चला, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा.